श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामीचरणी प्रार्थना. सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. तर मी आता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि मला आज आलूचे चिप्स करायचे. तर मी सकाळी आलू ना तर पाण्यामध्ये टाकून ठेवलेले. तर मी आज ते शिलून घेणार आणि म्हणजे आपला जो मिक्सरचा पॉट आहे तर त्याच्यामध्येच आलू चिप्स बनवणार, कारण पटकन होतात. तर मी तुम्हाला ते दाखवणारच. पण मला आता सर्वप्रथम देवपूजा करायची. तर मी आता देवपूजा करून घेते आणि माझे सगळे कामं आवरून झालेले आहे. माझा स्वयंपाकसुद्धा झालेला आहे. तर मी छान आज भाजी बनवलेली, मी दाखवते तुम्हाला कोणती भाजी बनवलेली आहे. तर चला मग मी आता व्हिडिओला सुरुवात केली. तर चला. देवांश काय करतोय रे तू? मोबाईल पाहतोय बदमाश पोरगा. इकडं बघ, इकडं बघ. हे बघा आंघोळ झाली देवांची. हो ना देव? आज देव खूप उशिरा उठला आणि रात्री खूप उशिरा झोपला होता ना. रात्री तो 12 वाजता झोपला आणि सकाळी तो 9:30 वाजता उठला. तर तो आत्ताच उठला. तर मी त्याला छान आंघोळ घातली, त्यानं दूध पण पिलं. हो ना देव? दूध पिलं का तू? बिस्किट पण खाल्लं तू आज? हो का? हो का? तर चला मी आता सर्वप्रथम फुलं तोडून घेते. तर चला मी आता देवपूजेसाठी फुलं तोडून आणते. बाहेर एकदम छान छान फुलं लागलेले. तर चला म्हटलं आता छान देवपूजा करूया आरामशीर. तर चला माझे सगळे कामं आवरून झालेले आणि आज मी मशीनला कपडे लावलेले आणि शिल्लकचे जे कपडे होते ना बेडशीट आणि ते बदललेले आज. तर ते बेडशीटसुद्धा मी मशीनलाच लावून दिलेले. तर चला मग मी आता पटकन देवपूजा करते आणि देवपूजा झाल्याच्या नंतर बोलते. तर हे बघा इथं मी देवपूजेसाठी फुलं तोडून आणली आणि इथं बहुतेक मशीनला कपडे झालेले, बेडशीट टाकले होते मी मशीनमध्ये. तर चला मी आता ते पटकन काढून घेते आणि वाळत टाकते. तर इथं माझी आत्ताच देवपूजा करून झालेली आहे आणि इथं तुम्हाला दिसते इथे मी आलू पाण्यात टाकून दिलेले. सकाळीच टाकली होती मी ते पाण्यात. तर जवळपास 7 किलो आलू असतील नाही, कारण मी 10 किलो आणले होते. तर त्यातले हे 2 किलो असे काढून घेतलेले आणि याच्या मी चकल्या बनवणार आहे. तर हे सुद्धा काढून घेतलेले आणि इथं मी आज सकाळी बनवलेली छानपैकी पत्तागोबीची भाजी. ती थोडीशी मी हरभऱ्याच्या डाळीत बनवली होती. म्हणजे सकाळी मी थोडीशी हरभऱ्याची डाळ आहे नाही तर मी कुकरला लावली होती, जो नवीन कुकर आहे ना. तर त्यात थोडीशी ती गाळ झाली. तरी मी त्याच्या 2च शिट्ट्या मारल्या तरी पण ती गाळ झाली. तर एकदम थाडी थाडी असते ना तर इतकी छान लागते ही भाजी. पण माझ्याच्यानं थोडीशी गाळ झाली. तरी पण माझी मुलगी म्हणे खूप छान झाली म्हणे भाजी. तर चला ताई मी आता इथे ना मेथीची भाजी बनवली होती मी. थोडीशी मेथी होती ना तर मग म्हणजे होती थोडीशी जास्त, पण ती शिजून एवढीच झालेली आहे. इथं दही आहे, देवांशला दही खूप आवडते. तर चला आता मी जेवण करते आणि जेवण झाल्याच्या नंतर बोलते. तर आमचे जेवणं झाले आणि जेवणं झाल्याच्या नंतर मग मी बटाटे ना तर ते पाण्यात टाकलेले होते ना तर ते शिलण्यासाठी, म्हणजे त्याची जी वरची साल आहे ना तर ती काढण्यासाठी इथं बसलेले होते. तर मी थोडंसं आहे ना बाहेर आपली जे किचनची साईड आहे ना तिथं जे दार आहे तर तिथं बसलेली होती. म्हणजे थोडंसं बाहेर घरात, कारण मी सगळं घर आवरून घेतलेलं होतं. तर मग त्याच्यामुळं म्हटलं चला आता इथंच आपण इथल्या इथंच सोलून घेऊया. तर म्हणून मग मी इथं बसलेली होती. तर मी इथं पटापट असे बटाटे सोलून घेतले आणि हे सोलायला खूप वेळ लागतो, कारण आता आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला चिप्स करायचे. तर ते करायला तर काही वेळ लागणार नाही, पण हे जे आता सोलणं आहे ना म्हणजे बटाट्याची साल जी काढणं आहे तर त्याला बराच वेळ लागणार होता. आणि इथं जर आपण व्यवस्थित साल काढून घेतली तर चिप्स एकदम छान होतात. म्हणजे याला खूप मेहनत आहे. तर हे बघा इथं मग मी नंतर सगळे बटाटे शिलून घेतले आणि त्याच्यानंतर मी मिक्सरच्या पॉटमध्ये चिप्स करायला घेतले. तर हे बघा एकदम छान असे चिप्स झालेले. तर इथं मग मी एक बोर्ड लावलं, घरामध्ये पडलेलं होतं. तर तिथंच मग मी बसल्या कारण ते मला 4-5 पाण्याने धुवायचे होते. तर म्हटलं आता इथल्या इथंच आपण बसल्या हे काढून घेऊ. आणि पलीकडच्या साईडनं ताई आलेल्या होत्या भांड्यावाल्या, तर मग त्यांच्याशी बोलत होते. तर त्यांच्याशी बोलता बोलता माझे सगळे चिप्स काढून झाले. तर इथं तुम्हाला हे 2 टोपले दिसत असेल. तर एका टोपल्यामध्ये मी ते धुवून टाकत होते. तर मी असे ते 7-8 पाण्यानं धुवून घेतले. तर जवळपास मला त्याला अर्धा पाऊण तास लागला. तर हे बघा एकदम पांढरे शुभ्र झालेले. आपण जेवढे धुवू तर तेवढे ते पांढरे होणार. म्हणजे आपण सारखं जर 8-10 पाण्याने ते धुतले, जर तुमच्याकडं पाण्याचा प्रॉब्लेम नसला तर तुम्ही सहज असं 8-10 पाण्यानं धुवू शकता. असे व्यवस्थित धुवून घ्यायचे जोपर्यंत ते पाणी नितळ निघत नाही. हे बघा तुम्हाला दिसतं या टोपल्यामध्ये एकदम नितळशार असं पाणी झालेलं होतं. जोपर्यंत ते नितळशार पाणी होत नाही तोपर्यंत ते धुवतच राहायचे. तर त्याच्यामुळं काय होतं, तर त्याच्यामुळं आलू चिप्स आहे ना एकदम पांढरे शुभ्र होतात.
तुम्हाला मी दाखवणारच पुढे, कारण माझे एवढे पांढरे शुभ्र आलू चिप्स झालेले होते तरी मी याच्यामध्ये त्रुटीचा वापर बिलकुल केला नाही. तर हे बघा एकदम नितळशार पाणी झालेलं होतं आणि आज योगायोगानं नळसुद्धा आलेले होते. तर माझं ते काम करून झालं तर ते मी तसेच झाकून ठेवलेले होते. त्याच्यानंतर मग संध्याकाळची वेळ झाली तर मग इथं मी कपडे काढून आणले. तर इथं मी कपड्यांच्या घड्या करून घेत होते. तर मी थोड्या वेळ चिप्स करत बसले ना, तर देवांशने परत थोडंसं घर पांगून ठेवलेलं होतं. तर मी ते घर आवरून घेतलं. त्याच्यानंतर कपड्यांच्या घड्या केल्या. तर आता बरोबर संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आपण असं काही काम करतो तर आपण खूप थकून जातो, कारण आपल्याला आता कसं ते एवढ्या त्या कामाची सवय राहत नाही. आणि आज सकाळी मी मशीनला बेडशीट लावलेले होते आणि त्या उशा आहे ना बेडवरल्या, तर त्या उशांच्या खोळासुद्धा मी म्हणजे पिलो त्याच्यामध्ये धुण्यासाठी टाकून दिलेले होते. तर तेही घालून घ्यायचे होते मला, कारण मग आपण जर वेळच्या वेळेवर कामं केले तर ते कामं आपले पटकन होतात. नाहीतर मग हे आपण असंच ठेवून दिलं तर हे 2-3 दिवस आरामात तसंच पडलेलं राहणार. तर त्याच्यासाठी जेव्हाच्या तेव्हाच कामं करून घ्यायचे. ते मला धुवायचे नव्हते, पण नळ आलेले होते ना, तर मग नळ आल्यामुळं मग मला ते धुवून काढावं लागले. तर इथं मी हातावर ते पण काम करून घेतलं. तर मी आज एवढी थकलेली होती तर चला माझे हे कामं करून झालेले. तर हे बघा एकदम क्लीन असं माझं बेडरूम झालेलं आहे. स्वच्छ करून घेतलं मी सगळं. तर चला, तर माझ्या आत्ताच कपड्यांच्या घड्या करून झाल्या आणि मला आता दिवाबत्ती करायची. मी देवाजवळ दिवा लावून घेते, कारण आता बरोबर 7 वाजायला 10 मिनटं बाकी आहे. तर मी आता दिवाबत्ती करून घेते आणि दुपारी चिप्स केले ना, तर देवांशी ना इथे टी व्ही पाहतो. तर मी दुपारी चिप्स केले की नाही, तर त्याच्यानंतर मग मी थोडासा आराम केला, कारण बराच वेळ झालेला होता. कारण मी चांगले 7-8 किलोचे चिप्स केले. तर मी नाच ते म्हणजे साल काढून घेतली आणि म्हणजे मिक्सरला ग्राइंड केले. तर ते पटपट झाले. समजा ते जे चिप्स पडले की नाही तर ते फास्ट झाले, पण मला जे शिलायला वेळ थोडासा लागला. तर मग मला दुपारी खूप वेळ झालेला होता. तर मग मी दुपारी ते काम झाल्याच्या नंतर थोड्या वेळ आराम केला. तर आता संध्याकाळचे बरोबर 7 वाजलेली. तर मी आता सर्वप्रथम दिवे लावून घेते देवाजवळचा दिवा तर चालू आहे, पण तुळशीजवळ दिवा लावायचा आहे आणि उंबरठ्याजवळ दिवा लावायचा आहे. तर चला मी आता सर्वप्रथम दिवे लावते, त्यानंतर बोलते. दुपारी जे चिप्स तयार केले ना, तर ते दाखवते मी तुम्हाला. तर इथंच ठेवलेले मी ते किचनमध्ये. तर हे बघा इथं ते चिप्स आहे. हे बघा एकदम पांढरे फटक दिसत आहेत तुम्हाला. मी याच्यात आहे ना त्रुटीचा बिलकुल वापर केला नाही. मी याच्यामध्ये त्रुटी टाकलेलीच नाही. तुम्हाला दिसत असेल एकदम व्हाईट कलर आलेला आहे. हे बघा आणि एकसारखे चिप्स आलेले. हे बघा दिसत आहे तुम्हाला. तर याच्यामध्ये मी त्रुटीचा बिलकुल वापर केला नाही. फक्त मी हे 5-7 पाण्यानं स्वच्छ धुवून घेतले आणि असे आता मी हे रात्रभर ह्याच पाण्यात ठेवणार. तर चला, तर आज मी तुमच्यासोबत आहे ना तर रेसिपी काही शेअर करणार नाही. तर मी आज तुमच्यासोबत आज काही रेसिपी शेअर करणार नाही, कारण आज मी खूप थकलेली आहे. कारण दुपारी माझा बराच वेळ गेला आणि मधामधात कसा देवांश पण खूप त्रास देतो ना, तर त्याच्यामुळे मला खूप वेळ लागला एवढे मोठी चिप्स करायला. कारण ते चांगले 8 किलोचे चिप्स होते. जे 10 किलोची आलू होते ना, 10 किलो जे आलू होते तर त्यातले फक्त मी एवढे काढून ठेवलेले. बहुतेक 1-1.5 किलो आलू असणार, म्हणजे जवळपास 2 किलो असणार, 2 किलो थोडीशी कमी. तर एवढे आलू काढून ठेवलेले. तर याची मी चकल्या बनवणार आहे. तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार. पण आता सर्वप्रथम मी स्वयंपाक करून घेते आणि त्याच्यानंतर बोलते. तर आता ही सकाळची क्लिप आहे ताईंनो. त्याच्यानंतर मी व्हिडिओ काही कंटिन्यू केला नाही. तर इथं मी चिप्स उकडू घेण्यासाठी पाणी ठेवलेले आहे पातेल्यामध्ये. तर मी त्या लोट्यानं जवळपास 6-7 लोटे पाणी टाकलं. तर आता पाण्याला छान उकळी आली. तर त्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेते. तर मीठ थोडंसं आपण व्यवस्थित टाकायचं आणि थोडंसं कमी झालं तर तुम्ही नंतर चिप्स टाकल्याच्या नंतरसुद्धा टाकू शकता. तर इथं मी त्याच्यावरती परत झाकण ठेवून दिलं, कारण मग त्याला आता परत उकळी येणार. मीठ टाकल्याच्या नंतर थोडंसं त्याचं टेम्परेचर कमी झालं तर मग तिची उकळी येणं थांबली. तर मी त्याच्यावर परत झाकण ठेवलं, म्हणजे आता त्याला उकळी येणार. तोपर्यंत म्हटलं उकळी येईपर्यंत इथे हे चिप्स आहे ना, तर त्या पातेल्यातून एका मी जुरडीमध्ये काढून घेतली आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये पाण्याला उकळी आली होती तर पाण्यामध्ये टाकून दिले.
तर मी व्यवस्थित ते खालीवर करून घेते, कारण त्याला सारखा हात चालू ठेवायचा, कारण खालची चिप्स आहे ना शिजल्या जातील आणि वरची चिप्स तशीच राहतील. तर त्याच्यासाठी चांगलं खालीवर करून घ्यायचं. त्याच्यानंतर मी त्याच्यावरती एक झाकण ठेवलं. झाकण ठेवल्यानंतर परत मी एकदा मधामध्ये त्याला हात देऊन दिला, म्हणजे खालीवर करून घेतलं, कारण खालचे चिप्स शिजतील आणि वरचे चिप्स तसेच राहतील. तर मी मधामध्ये त्याला दाबूनही पाहत होते ते शिजले का. हे बघा, तर इथं चिप्स आता हे शिजलेले म्हणजे व्यवस्थित झालेले. तर मी आता हे चिप्स आहे ना काढून घेणार. तर पण व्यवस्थित चिप्स शिजून घ्यायचे. मला थोडंसं मीठ कमी वाटलं, तर मी परत त्याच्यामध्ये मीठ टाकलं. तर तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता. तुम्हाला जर खाऊन पाहिजे मीठ जर कमी वाटलं तर तुम्ही परत त्याच्यामध्ये मीठ टाकू शकता. तर मी याच्यात परत मीठ टाकलं. मी ते व्यवस्थित परत खालीवर करून घेतले, म्हणजे ते मीठ सगळीकडे लागलं पाहिजे. तर हे बघा, इथं मी खालीवर व्यवस्थित करून घेतलं आणि तुम्हाला दिसत असेल एकदम पांढरी शुभ्र अशी चिप्स झालेली आहे. तर इथं मी इथे हे चिप्स आहे ना दुरुडीमध्ये काढून घेते. तुम्ही याला काय म्हणता मला माहीत नाही, पण आम्ही त्याला दुरुडीच म्हणतो. तर इथं मी ही अशी लोखंडाची दुरुडी घेतलेली आहे यात्रेमधून. तर ती खूप चांगली कामात पडते. जी आपण काडीची म्हणजे बांबूच्या काडीचे बनवतात ना, तर त्याच्यापेक्षा ह्या खूप छान आहे. तर इथे हे बघा, एकदम मस्त असे हे आलू चिप्स शिजून झालेले आहे. तर मी दाबून दाखवते तुम्हाला. तर हे बघा, एकदम मस्त नरम झालेले. एकदम जास्त नरमही नाही करायचे आणि जास्त थाडेही नाही ठेवायचे. तर त्याच्यानंतर मी परत जे राहिलेले होते ना, तर ते त्याच पाण्यात टाकून दिले, कारण ते पाणी गरम होतं. तर परत मी त्या पाण्याला उकळी दिली आणि उकळी आल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि त्याच्यानंतर ही चिप्स त्याच्यामध्ये टाकून दिले. तर मी ते मधात पाहत होते ते पण शिजले का, कारण मी एकदम सगळे शिजून घेतले. म्हटलं आपण एकदाच सगळे वरती घेऊन जाऊ आणि वाळत टाकू. तर मधातच मी हे काम करत होते. तर सकाळीच देवांश उठला. बघा, सकाळी सकाळी उठला आहे देवांश. तर माझे पूर्ण आलू चिप्स आहे ना तर उकडून झालेले. तर मी आता ते वरती घेऊन जाते. तर बरोबर आता घड्याळामध्ये 7 वाजलेले, म्हणजे 7ला 5 मिनटं बाकी आहे. तर मला बाजूच्या ताई सोबत होत्या. तर आम्ही दोघीजणी मिळून वरती चिप्स टाकणार होतो. तर हे चिप्स मी टाकून दिले. मी हे काही तुमच्यासोबत शेअर केलं नाही, कारण कॅमेरा पकडायलाच कोणी नव्हतं. कारण माझी मुलगी रात्री अभ्यासासाठी 2 वाजेपर्यंत जागलेली होती. तर मी तिला सकाळी उठू शकले नाही. तर म्हटलं जाऊ द्या, आपण टाकल्याच्या नंतर ताईंना दाखवूया. तर हे बघा, इथे पूर्ण चिप्स टाकून झालेले. तर हे चिप्स टाकताना थोडेसे मोकळे मोकळे टाकायचे आणि एक एक टाकायचे. तर मला ताईसोबत होत्या टाकायला. तर ही संध्याकाळची क्लिप आहे ताईंनो. तर याच्या अगोदरचं मी काही शूट केलंच नाही. तर इथं दुपारी ना चिप्स टाकले आणि दुपारी मी वरती आले होते. तर ते चिप्स आहे ना इकडे तिकडे उडत होते. तर त्याचा मी असा एक झोका बांधून घेतला आणि त्या झोक्यामध्ये असे हे चिप्स टाकून दिले. मग तर त्याच्यामुळं काय होतं, ते इकडे तिकडे उडतही नाही आणि त्याला ऊन पण लागते. तुम्ही ही ट्रिक्स वापरू शकता जेव्हा चिप्स केली तेव्हा. तर इथं मी एका टोपल्यामध्ये ते काढून घेते, कारण मी आता परत उद्याच्या दिवस ते उन्हामध्ये ठेवणार, कारण त्याला 2 ऊन देणार. तर ते एकदम वाळलेले आता, म्हणजे एकदम कडकड झालेले होते. पण म्हटलं आता उद्याच्या दिवस एकदा असंच टोपलं मी उन्हामध्ये टेकून देणार. तर इथं मी हे टोपल्यामध्ये भरून घेत होते, कारण आता संध्याकाळची वेळ आहे. तर देवांश पण इथं गच्चीवरती खेळत होता. तर इथं माझे पूर्ण टोपल्यामध्ये चिप्स भरून झालेले. तर इतकी छान झालेली होती चिप्स. हे बघा, एकदम पांढरे शुभ्र अशी चिप्स झालेली होती. करताना एवढे मोठे दिसत होते आणि वाळल्याच्या नंतर बघा एवढेसे चिप्स झाले, एका टोपल्यामध्येच मावले ते. तर चला मी आता खाली जाते. तर वर तुम्ही खाली आले तर मी आता तुम्हाला हे चिप्स आहे ना मी तुम्हाला तळून दाखवते कसे झालेले. तर इथं मी तेल गरम करायला ठेवलेले आणि तुम्हाला पाठीमागे दिसत असेल तर त्या टोपल्यामध्ये चिप्स ठेवलेले. तर ते मी परत उद्या वाळत घालणार, पण मी आता सध्याचे खाली घेऊन आलेले. तर चला मी तुम्हाला चिप्स तेल गरम देते आणि चिप्स तळून दाखवते. तर इथं आता तेल गरम झालेले, तर मी त्याच्यामध्ये चिप्स टाकून देते. हे बघा, तुम्हाला इथं दिसत असेल एकदम पांढरे शुभ्र असे चिप्स झालेले. तर इथं माझे चिप्स तळून झालेले, हे बघा, आणि एकदम पांढरे शुभ्र असे चिप्स झालेले. तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये.
हे बघा एकदम पांढरे आलेले, एक चिप्स सुद्धा लाल झालेला नाही, सगळे चिप्स पांढरे आलेले. आपण जी मेहनत केली तर त्याचं फळ आपल्याला चांगल्या प्रकारे भेटलेले. आपण जेव्हा मेहनत करतो तर त्याचं फळ जर चांगलं भेटलं तर छान आनंद होतो. तर म्हणजे इथं एकदम परफेक्ट झालेले आणि जसे पाहिजे होते तसेच झालेले, एकदम पांढरे शुभ्र. तर मी तुम्हाला खाऊन सुद्धा दाखवते की चव कशी झालेली आहे चिप्सची. म्हणजे मीठ बरोबर आहे का चिप्समध्ये. जर मीठ चांगलं असलं तर चिप्स पण म्हणजे खाण्यासाठी चांगले लागतात. आणि एकदम नरम झालेले चिप्स, म्हणजे असे कडक नाही लागत आहे खायला. तुम्हाला माझ्या खाण्यावर पण समजत असेल. एकदम परफेक्ट झालेले, मीठसुद्धा एकदम व्यवस्थित झालेले. तरी बघा. तर चला ताईंनो, मी आता ही मुलांना देते. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. भेटूया आपण अशाच एका छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.